नमस्कार, नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाचा खून झालेला आहे। केवळ 6 दिवसापूर्वीच हा युवक पुण्यामध्ये राहण्यासाठी आला होता। एकाच घरात राहत असताना अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाच्या तोंडावर फळीने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार हा उघड झाला आहे। चाकण येथील पुण्यातील चाकण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे। बाबू रामनाथ जाटव राहणार शिवराज कॉम्प्लेक्स बिरदवाडी तालुका खेड, मूळ राहणार भरेड, जिल्हा दातिया, मध्य प्रदेश असे आरोपीचे नाव आहे। आणि त्याने बंटी सिंह नरेंद्र सिंह परमार वय 30 राहणार बिरदवाडी तालुका खेड असे खून केले झालेल्याचे नाव आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक औशीराम पिराजी गाडेकर यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे। ही घटना बिरदवाडी येथे पुणे येथील बिरदवाडी येथे 13 मे रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घडले आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार बंटी सिंह परमार याला जखमी अवस्थेत या ठिकाणी रात्री उशिरा दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता। त्याच्यावर वायसीएम व नंतर ससून रुग्णालयात उपचार करवण्यात आलं होतं। यानंतर त्याचा सकाळी मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। ससून रुग्णालयाने या ठिकाणी अहवाल पाठवला की पहिल्या मजल्यावरून पडल्याने जखमी असे निदान झाले होते। तर त्याला अगोदर वायसीएम मध्ये दाखल करताना घरात भांडणात जखमी झाल्याचे असे म्हटले होते। दोन्ही रिपोर्ट मध्ये विसंगती लक्षात आल्यावर पोलिसांनी बिरदवाडी येथील घर मालक व आजूबाजूची चौकशी केली। त्यात दोघांची भांडणे झाल्याने त्यात रामबाबू याने बंटीसिंह परमार हा झोपलेला असताना त्याच्या तोंडावर लाकडी फळीने जबर मारहाण केल्याने त्यात तो जखमी झाला होता। बंटीसिंह परमार व आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे रामबाबू याला संशय होता। यापूर्वीच त्याने त्याची पत्नी पळून गेली होती। ती परत आली तेव्हा बंटीसिंह याने रामबाबू जाटव याच्याशी ओळख काढून 6 दिवसापूर्वी तो त्याच्या घरी राहू लागला होता। त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून रामबाबूने त्याला मारहाण केली होती। त्यानंतर घरात फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसून त्याने या ठिकाणी असल्याचा राग त्याच्यावर रामबाबूने त्याला मारहाण केली होती। त्यानंतर घरात फरशीवर पडले रक्ताचे डाग पुसून त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला होता। बंटी सिंह याचा मृत्यू झाल्यानंतर तो पळून गेला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक त्याचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेशला रवाना झाले होते। आजच्या व्हिडिओमध्ये थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।